नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण भारताच्या इतिहासातील पहिल्या भव्य साम्राज्याचा म्हणजेच मौर्य साम्राज्याचा अभ्यास करणार आहोत. ज्याला आपण भारताचं पहिलं सुपर पॉवर म्हणू शकतो. अगदी 16 महाजनपदांमधून हे साम्राज्य कसं उभं राहिलं, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकासारखे महान राजे कोण होते आणि त्या काळात लोकांचं जीवन कसं होतं हे सगळं आपण ऐतिहासिक स्रोतांच्या आधारे समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया एका मूलभूत प्रश्नाने. एक लहान राज्य एका विशाल साम्राज्यात कसं बदलतं? चला मगधच्या उदयापासून सुरुवात करूया. नक्कीच. चला हे प्रकरण उघडून पाहूया. मौर्यांच्या आधी भारतात 16 महाजनपदं होती. त्यापैकी मगधच सर्वात शक्तिशाली ठरलं. यामागे काय रहस्य होतं? रहस्य नाही, पण यामागे खूप विचारपूर्वक कारण होती. म्हणजे बघा, मगधचं यश हे त्याच्या भौगोलिक स्थानावर खूप अवलंबून होतं. म्हणजे लोकेशन? हो, लोकेशन. गंगेच्या खोऱ्यातली सुपीक जमीन म्हणजे अन्नाची कधीच कमतरता नाही. बरोबर. वाहतुकीसाठी 12माही नद्या आणि सगळ्यात महत्वाचं जंगलं. जंगलं? ती कशासाठी? हत्तींसाठी. त्या काळात हत्ती म्हणजे आजचे बॅटल टँक्स की नाही, आणि त्यांना लोखंडही सहज उपलब्ध होतं. अच्छा, म्हणजे सुपीक जमीन, वाहतुकीसाठी नद्या आणि युद्धात लागणारे हत्ती आणि लोखंड हे तर कम्प्लीट पॅकेज झालं. अगदी. हे सगळं मगधकडे होतं जे इतरांकडे नव्हतं. आणि मग सुरुवातीची राजघराणी आली, हरियंक वंश. यात बिंबिसार राजाचा उल्लेख येतो. बिंबिसारने वैवाहिक संबंध आणि युद्धनीती वापरून राज्याचा विस्तार केला. पण त्याचा मुलगा अजातशत्रू याने पाटलीग्राम इथे एक लहान किल्ला बांधला आणि हेच पुढे जाऊन मौर्यांची भव्य राजधानी पाटलीपुत्र बनलं. म्हणजे त्याने फक्त किल्ला नाही बांधला, तर भविष्यातल्या सत्तेचं केंद्र निवडलं होतं. वाव. आणि या पायावरती नंद घराण्याने एक मोठी इमारत उभी केली. हो, नंद घराणं. त्यांची लष्करी ताकद प्रचंड होती. आकडे तर अविश्वसनीय आहेत. 2 लाख पायदळ, 60,000 घोडवळ आणि 6,000 लढाऊ हत्ती. हे खरं आहे का? आकडे थोडेफार कमी जास्त असू शकतील, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की त्यांनी एक व्यावसायिक सैन्य उभं केलं होतं. म्हणजे एक स्टँडिंग आर्मी. बरोबर. आणि एवढं सैन्य चालवण्यासाठी त्यांनी कर प्रणाली आणि सिंचन व्यवस्थाही खूप सुधारली होती. ही केवळ लष्करी ताकद नव्हती, तर एक संघटित व्यवस्था होती. आणि याच व्यवस्थेने म्हणजे मौर्यांसाठी एक मजबूत पाया तयार केला. आणि आता खरी रंजक गोष्ट सुरू होते. याच पायावर चंद्रगुप्त मौर्याने उड्डाण केलं. त्याने शक्तिशाली नंदांचा पराभव केला. हो, आणि स्रोतांमध्ये त्याला भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. चक्रवर्ती सम्राट या पदवीचा नेमका अर्थ काय? चक्रवर्ती ही एक खूप मोठी संकल्पना आहे. याचा शब्दशः अर्थ आहे एक असा सार्वभौम राजा ज्याचा रथ चारही दिशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो. म्हणजे एका विशाल प्रदेशावरील त्याच्या सत्तेचं प्रतीक. आणि त्याचं साम्राज्य खरंच खूप मोठं होतं. वायव्येला हिंदुकुश पर्वतापासून म्हणजे आजचा अफगाणिस्तान. हो, तिथपासून दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत पसरला होता. आणि त्याचा ग्रीक राजा सेल्युकसवर मिळवलेला विजय खूप महत्वाचा मानला जातो. हो, कारण त्या विजयामुळे भारताची वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली, जी आक्रमकांसाठी नेहमीच एक प्रवेशद्वार राहिली होती. चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार गादीवर आला. त्याने वडिलांनी स्थापन केलेलं साम्राज्य अबाधित ठेवलं. आणि तक्षशिलेतलं बंड मोडून काढण्यासाठी आपला मुलगा अशोक याला पाठवलं. आणि इथूनच मौर्य साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध सम्राटाची कहाणी सुरू होते. सम्राट अशोक. सम्राट अशोकाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. सुरुवातीला तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच साम्राज्य विस्ताराचं धोरण अवलंबतो. पण एक युद्ध, कलिंगचे युद्ध, सगळं काही बदलून टाकतं. हो, कलिंगाच्या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली. म्हणजे लाखाच्या वर लोक मारले गेले. आणि हा विनाशकारी देखावा पाहून अशोकाच्या मनात खूप मोठं परिवर्तन झालं. म्हणजे त्याचे हृदय परिवर्तन झालं. अगदी. इथे एक महत्वाचा बदल दिसतो. त्याने दिग्विजय म्हणजे लष्करी विजय सोडून धम्मविजय स्वीकारला. धम्मविजय म्हणजे? धर्माने किंवा नैतिकतेने मिळवलेला विजय. हे केवळ त्याचं वैयक्तिक परिवर्तन नव्हतं, तर राज्याच्या धोरणात झालेला एक संपूर्ण बदल होता. एका महासत्तेने आपलं परराष्ट्र धोरणच बदललं, हे अविश्वसनीय आहे. हो, आणि या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्याने अनेक पावलं उचलली. जसं की? त्याने धम्ममहामात्र नावाचे विशेष अधिकारी नेमले. त्यांचं काम काय होतं? त्यांचं काम होतं लोकांना नैतिकतेचे, अहिंसेचे धडे देणं.
अशोकाने मद्यपानावर बंदी घातली. इतकंच नाही तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी परदेशात पाठवलं. श्रीलंकेला. हो, आणि या सगळ्याची नोंद त्याने दगडांवर कोरून ठेवली. त्याचे शिलालेख आणि स्तंभलेख हे तर इतिहासाची अत्यंत महत्वाची साधनं आहेत. निश्चितच या लेखांवरून आपल्याला साम्राज्याच्या सीमा निश्चित करता येतात. आणि हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत, जी 1837 साली जेम्स प्रिन्सिप यांनी वाचली. बरोबर. आणि त्यामुळे भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. म्हणजे तोपर्यंत आपल्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. फारसं नाही. या लेखांमध्ये समकालीन ग्रीक राजांचा उल्लेख आहे. त्यामुळे ग्रीक इतिहासाच्या मदतीने अशोकाचा कालखंड निश्चित करणं शक्य झालं. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि महाराष्ट्रात कुठे सापडले आहेत का हे लेख? हो, मुंबईजवळ सोपारा येथे सापडलेले अवशेष हे मौर्य साम्राज्याचा विस्तार दर्शवतात. म्हणजे कोकण किनारपट्टीपर्यंत त्यांचं राज्य होतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार कसा चालवला जात होता? त्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेकडे बघावं लागेल. ही माहिती आपल्याला मुख्यत्वे कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि मेगास्थीनिसच्या इंडिका या ग्रंथांमधून मिळते. हा देण्यासाठी मंत्री परिषद होती, प्रशासनासाठी अमात्यांची 18 वेगवेगळी खाती होती. म्हणजे आजच्या काळातल्या मिनिस्ट्रीज सारखं. अगदी तसंच. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं होतं. मुलकी आणि लष्करी खाती वेगवेगळी होती, स्वतंत्र न्यायव्यवस्था होती आणि व्यापारावर राज्याचं नियंत्रण होतं. साम्राज्याला पैशांची गरज असतेच. मौर्य काळात संपत्ती कशी निर्माण केली जात होती? म्हणजे कर वगैरे. हो, स्रोतांमध्ये बळी आणि शुल्क यांसारख्या करांचा उल्लेख आहे. शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. आणि व्यापार? व्यापारही खूप महत्वाचा होता. कापड उद्योग मोठा होता आणि आपला परदेशांशी म्हणजे रोम, इजिप्त यांच्याशीही व्यापार चालायचा. म्हणजे प्रशासन आणि अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेले होते. नक्कीच. सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे लष्कर आणि प्रशासनाचा खर्च भागत होता आणि राज्य व्यापारी मार्गांचं संरक्षण करायचं. ज्यामुळे व्यापाराला चालना मिळून राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हायची. बरोबर. ही एक स्वयंपूर्ण व्यवस्था होती. आणि लोकांचं जीवन कसं होतं? मौर्यकालीन कलेबद्दल बोलायचं झालं तर दगडाला दिलेली ती विशिष्ट चकाकी, हो, घोटाई किंवा ओप, सारनाथ येथील सिंहाची 4 तोंडांची शिल्पाकृती, जे आज भारताचं राजचिन्ह आहे, आणि दिदारगंज येथील चामरधारिणीची सुंदर मूर्ती. हो, असं म्हटलं जातं की अशोकाने सुमारे 84,000 स्तूप बांधले होते. 84,000 हा आकडा तर हा आकडा प्रतिकात्मक असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे खूप जास्त असं सांगण्यासाठी. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की अशोकाने धम्मप्रसारासाठी स्थापत्यकलेचा खूप मोठा वापर केला. आणि सामाजिक रचनेबद्दल काय सांगता येईल? वर्णव्यवस्था तर होतीच. हो, वर्णव्यवस्था दृढ झाली होती. मेगास्थेनेसने व्यवसायावर आधारित 7 वर्गांचा उल्लेख केला आहे. आणि स्त्रिया, त्यांचं स्थान काय होतं समाजात? स्त्रियांना स्त्रीधनावर हक्क होता, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवर. त्या गुप्तहेर म्हणूनही काम करत, असं कौटिल्य म्हणतो. पण त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं होतं आणि सार्वजनिक जीवनात त्यांचं स्थान मर्यादित होतं. ठीक आहे. तर मग इतकी मोठी, सुसंघटित आणि शक्तिशाली व्यवस्था, तिचा शेवट कसा झाला? अशोकानंतर मौर्य साम्राज्य कमकुवत होऊ लागलं. हो, त्याची अनेक कारणं आहेत. काही जण म्हणतात अशोकाचं अहिंसक धोरण लष्कराला कमजोर करून गेलं. आणि त्याच्यानंतर आलेले राजे तितके सक्षम नव्हते. तेही एक कारण आहे. आणि साम्राज्य खूप मोठं होतं, त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. आणि मग शेवटचा राजा बृहद्रथ याची हत्या त्याच्या सेनापतीने केली. हो, पुष्यमित्र शुंगने. पण मौर्यांनी भारताला एक विशाल साम्राज्याची आणि सुसंघटित प्रशासनाची संकल्पना दिली. एकसंध राजकीय व्यवस्था, एक प्रगत प्रशासकीय चौकट. आणि आजही आपल्याला प्रेरणा देणारी कला व स्थापत्य कलेची निर्मिती, हा त्यांचा खरा वारसा आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, स्रोतांमध्ये विष्टी नावाच्या एका विशेष कराचा उल्लेख आहे, जिथे कारागीर पैशांऐवजी श्रमाच्या रूपात कर द्यायचे. म्हणजे एक प्रकारची वीटबिगारी. हो, यावरून असा प्रश्न पडतो की संपत्ती आणि व्यापारावर उभ्या असलेल्या साम्राज्यात ज्यांची मुख्य संपत्ती त्यांचं कौशल्य होतं, त्या लोकांची व्यवस्था कशी केली जात होती? आणि यावरून प्राचीन समाजात कलाकुसरीच्या मूल्याबद्दल आपल्याला काय समजतं, यावर विचार करायला हरकत नाही.